गुड मॉर्निंग. सर काय होत होतं तुम्हाला आले त्यावेळेस? स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता, चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं, दररोजच्या प्रक्रिया करा येत नव्हत्या. आपल्या असते दररोजच्या त्या हम्म, पूर्ण चालाय, पूर्ण डावा पायला मुंग्या सतत चालू राहायच्या. हम्म. झोपताना दुखत होतं, उठताना दुखत होतं. किती वेळ चालू शकत होता पूर्वी? 5 मिनिटाच्या वर तर नाहीच. आणि आता कसं वाटतंय? आता पूर्ण सगळं नॉर्मल पद असल्यामुळे झाले. आता पूर्ण माझं चालणं फिरणं सगळं करतोय मी. आज सरांचे 7 सेशन कंप्लीट झालेले आहेत. सरांचं वय 21. सरांची गादी ही 4थ्या-5व्या गादी डाव्या साईडनी ही बाहेर आली होती, त्याच्यामुळे प्रचंड मुंग्या, पायात बधीरपणा होता, कंबर आखडून जात होती सकाळी उठल्यानंतर. थोडं चाललं की सरांना बसावं लागत होतं. रिफोल्ड पेन होतं सरांचं, रिफोल्ड पेन. सरांनी इथं लिहिले डाव्या पायाला मुंग्या येणे, कंबर दुखणे, पाय जड होणे, बसता येत नाहीये, उठता येत नाहीये, बसल्यानंतर उठता येत नाहीये, हे सिम्पटम सरांना होते. जशी जशी सरांनी ट्रीटमेंट घेतली तसं तसं सरांमध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल होत गेला. आज सरांचं 7 सेशन आहे ओरल. 7 सेशनमध्ये आपण ओरल वर्क करतो. ओरल वर्कमध्ये स्पेसिफिक दाताच्या आतमध्ये हात घालून सर आपण काम करणार आहोत. तिथले मसल रिलीज केल्यामुळे स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूची ताकद, कमरेची स्ट्रेंथ वाढते, पायाच्या ग्रॅव्हिटी बॅलन्स होते, नेक, हेड आणि न्यूरोलॉजिकल बॅलन्स शरीरामध्ये खूप चांगला येतो. सर आपण ओरल वर्क एक बघूयात. हा करा सर. फोकस होणार, रिलॅक्स. ओरल वर्क हे खूप महत्त्वाचं आहे. लेवल 7 मध्ये हेडनेक बॅलन्स, सर्वायकलचे सगळे नर्वस सिस्टीमचा बॅलन्स हा महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं सेशन जे आहे लेवल 7 मध्ये हेडनेक बॅलन्स. त्यामध्ये सर रिलॅक्स. फोकस होणार, रिलॅक्स. त्याचबरोबर आपण थोडं नेझल वर्क करणार आहोत. नाकामध्ये हात टाकतो सर. हे खूप महत्त्वाचं आहे. नासा ही शिरोसोद्वारम, नाक हे मेंदूचं द्वार सांगितलेलं आहे. आणि SI सेशनमध्ये नेझल वर्कला खूप महत्त्व आहे, कारण नेझल वर्कमुळे श्वास हा इझी होतो, पेशंटचा श्वास मोकळा होतो. त्याचबरोबर न्यूरोलॉजिकल आणि फंक्शनल बॉडीमध्ये खूप चांगले चेंजेस येतात. सो रिलॅक्स. ओके, मला त्रास वाटला तर हात वर करायचा. ठीक आहे. कसं वाटतंय सर? श्वास कसा वाटतोय? मोकळा मोकळा झालाय. काय वेगळं वाटतंय? मान उजवीकडे करा, डावीकडे करा, काय वेगळं वाटतंय? फिजिक फिटलाय पूर्ण. असं ओळख नव्हती, त्या जड पण आवडला. थँक्यू.